नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 10th 1.5 हिज फर्स्ट फ्लाईट या लेसनचा इंग्लिश वर्कशॉप. पण त्याआधी याच लेसनचे मार्जिन क्वेश्चन्स आपण पाहूया. मार्जिन क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1. Why did the young seagull feel hot? And the answer is, the sun was now ascending the sky, blazing on his leg that faced the south. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. Question number 2. What were the young seagull's parents doing? Young seagullचे parents आई-वडील काय करत होते? And the answer is, the young seagull's father was cleaning his white beak feathers smooth with his beak. His mother was looking at the young seagull. She stood on his little high hump on the plateau. Her white beak was thrust forward. Now and again she tore at the piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. She was trying to attract the young seagull's attentions toward the piece of fish. Question number 3. What were the young seagull's brother and sister doing? And the answer is, the two brother and his sister were flying around him, curveting and banking and soaring and diving. Now last margin questions. What did he forget? तो छोटा सीगल कोणती गोष्ट विसरून गेला होता? And the answer is, the young seagull completely forgot that he had not always been able to fly. त्याला उडता येत नाही ही गोष्ट तो पूर्णपणे विसरून गेलेला होता. यानंतर इंग्लिश वर्कशॉप स्टार्ट करूया. नंबर 1. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. खालील दिलेले वाक्य ट्रू आहे की फॉल्स आहे ते आपल्याला लिहायचे आहे. विद्यार्थ्यांनो, परीक्षेत ट्रू फॉल्सचे क्वेश्चन येतात, त्यावेळेस तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न जेव्हा लिहायचे असतात तेव्हा ते वाक्य पूर्ण लिहून त्यानंतर वाक्य ट्रू असेल ते ट्रू आणि फॉल्स असेल तर फॉल्स असं लिहून त्याखाली अंडरलाईन करणं गरजेचं आहे. तर ए नंबरचं वाक्य बघूया. द यंग सीगल वॉज नॉट कॉन्फिडंट अबाउट द ॲबिलिटी ऑफ हिज विंग्स. तो त्या छोट्या सीगलला त्याच्या पंखातील क्षमतेवर विश्वास नव्हता किंवा कॉन्फिडन्स नव्हता. हे वाक्य ट्रू आहे. राईट डाऊन ट्रू देअर. बी नंबरचं वाक्य पहा. द यंग सीगल्स पॅरेंट्स गायडेड अँड इम्प्रूव्ड हिज सिबलिंग्स इन द आर्ट ऑफ फ्लाइंग. त्या यंग सीगलच्या पॅरेंट्सनी आईवडिलांनी आपल्या मुलांमध्ये जी उडण्याची कला आहे ती विकसित केली. याचं पण उत्तर ट्रू आहे. राईट देन ट्रू देअर. सी नंबर बघा. वेन द यंग सीगल प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप हिज पॅरेंट्स नोटिस्ड हिम. जेव्हा यंग सीगल झोपण्याचं नाटक करत होता तेव्हा त्याच्या पॅरेंट्सचं लक्ष होतं. हे वाक्य इथे फॉल्स आहे. डी नंबर. फ्लाइंग अक्रॉस द यंग सीगल द मदर ड्रॉप द पीस ऑफ फिश इन टू हिज बीक. हे वाक्यसुद्धा फॉल्स आहे. बघूया नंबर 2. कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खालील दिलेले स्टेटमेंट्स कंप्लीट करा. ए नंबरचं वाक्य आहे, द सीगल इज अफ्रेड टू फ्लाय बिकॉज आणि उत्तर आहे, ही हॅड नो कॉन्फिडन्स ऑन हिज विंग्स. बी नंबरचं वाक्य बघा. यंग बर्ड्स आर अफ्रेड टू मेक देअर फर्स्ट फ्लाईट बिकॉज. लहान पक्ष्यांना त्यांच्या फर्स्ट फ्लाईटच्या वेळेस भीती का वाटते? बिकॉज दे आर नॉट कॉन्फिडंट ॲट देअर फर्स्ट फ्लाईट. Flying is new for them and they are unsure about it. सी नंबरचं वाक्य बघा. ह्युमन बीइंग्स फाइंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस बिकॉज. अँड उत्तर आहे, बिकॉज ऑफ फेल्युअर अँड लॅक ऑफ कॉन्फिडन्स. दे डोंट लाईक टू टेक रिस्क इन लाईफ. यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा. रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस
ऑफ युअर ओन अँड राईट इन युअर नोटबुक. खाली जे शब्द दिलेले आहेत त्यांचे अर्थ पहिले आधी जाणून घ्या आणि त्यानंतर त्यांचा उपयोग मिनिंगफुल सेंटेन्समध्ये करा. तर वाक्यांचा शब्द जे दिलेले आहेत त्या शब्दांचे अर्थ आपण पहिले जाणून घेऊया. पहिला शब्द आहे प्लेंटिवली. प्लेंटिवली म्हणजे अगदी रडवेले होऊन किंवा केविलवाणीपणे. दुसरा आहे बेकन. बेकन म्हणजे खुणावणे. तिसरा आहे व्हीट. व्हीट म्हणजे धार लावणे. नंतरचा शब्द दिला आहे तिथे मॉन्स्टरस. मॉन्स्टरस म्हणजे धक्कादायक किंवा भयंकर. नंतर आहे कार्वेटिंग. कार्वेटिंग म्हणजे वळण घेत हवेत मारलेली उडान किंवा घोड्यासारख्या डौलदार उड्या मारणे, अगदी आनंदून उड्या मारणे असं इथे अभिप्रेत आहे. आणि नंतरचा शब्द आहे सोअर. सोअर म्हणजे भरारी घेणे किंवा झेप घेणे. तर या सर्व शब्दांचे आपण वाक्यात उपयोग बघूया. पहिला शब्द दिलेला आहे प्लेंटिवली. प्लेंटिवली म्हणजे मॉर्नफुली. आणि आपण वाक्य तयार करू शकतो की रिपोर्टर प्लेंटिवली रिपोर्टिंग अबाउट द फ्लड सिच्युएशन ऑफ चिपळूण. सध्या जस्ट चिपळूणला जी फ्लड सिच्युएशन आलेली होती किंवा जेव्हा महापुराचा जो धोका आलेला होता आणि त्यानंतरची जी सिच्युएशन तिथे झाली त्या सिच्युएशन बघून ती भयंकर अशी परिस्थिती पाहून रिपोर्टर अगदी प्लेंटिवली रिपोर्टिंग करीत होते असं आपण म्हणू शकतो. दुसरा दिलेला आहे बेकन. बेकन म्हणजे खुणावणे, मीन्स कॉल बाय जेस्चर. वेन वी ग्रो अप मेनी ड्रीम्स बेकन अस. जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा आपले अनेक जे स्वप्न असतात ते आपल्याला पूर्ण करण्यासाठी खुणावत असतात. नेक्स्ट बघूया व्हीट. व्हीट म्हणजे धार लावणे किंवा शार्पन. वी कॅन व्हीट अवर विजडम इफ वी फेस मेनी चॅलेंजेस. नंतरचं वाक्य बघूया मॉन्स्टरस म्हणजे धक्कादायक, भयंकर. आणि वाक्य आहे आय वॉज टेरिबली फ्रायटन्ड वेन आय सॉ अ मॉन्स्टरस टायगर क्रॉसिंग द रोड इन फ्रंट ऑफ मी. नेक्स्ट आहे कार्वेटिंग. कार्वेटिंग मीन्स लिपिंग लाईक अ हॉर्स. एखाद्या घोड्याप्रमाणे उड्या मारणे. तर वाक्य आपण म्हणू शकतो वेन वी सॉ अ डान्सिंग पिकॉक इन अ झू मोस्ट ऑफ अस आर कार्वेटिंग विथ जॉय. जेव्हा आमच्यापैकी आम्ही झूमध्ये एक नृत्य करणाऱ्या पिकॉकला बघितलं तेव्हा आम्ही अगदी आनंदाने नाचू लागलो अशा अर्थाने. नंतरचं आहे सोअर. आता वाक्य आपण तयार करू शकतो वी कॅनॉट सोअर इन द स्काय लाईक अ बर्ड. आपण पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडू शकत नाही. याच शब्दाला आपण वेगळ्या प्रकारे म्हणू शकतो की वी कॅन सोअर इन द स्काय ऑफ नॉलेज बाय अवर हार्डवर्क. परिश्रमाने आपण ज्ञानाच्या आकाशात विहार करू शकतो. तर या प्रकारे आपल्याला वाक्य तयार करायचे आहे. नंतर आहे क्वेश्चन नंबर 4. रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग ॲप्रोप्रिएट वर्ड गिवन इन द ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये जे शब्द दिलेले आहेत ते शब्द वापरून खालील ज्या रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला फिलअप करायच्या आहेत. आता सगळ्यात आधी कुठल्याही रिकाम्या जागा जेव्हा भरायच्या असते आणि ब्रॅकेटमध्ये शब्द जेव्हा दिलेले असतात तेव्हा त्या शब्दांचे अर्थ आपल्याला कळणं अतिशय गरजेचं आहे. तर पहिला शब्द आपण बघूया अफ्रेड. अफ्रेड म्हणजे घाबरणे. दुसरं आहे प्लंग. प्लंग म्हणजे झेप घेणे किंवा जोराने उडी मारणे. तिसरं आहे अपियर्ड. अपियर्ड म्हणजे दिसू लागणे. नेक्स्ट आहे श्रीली म्हणजे कर्कश. चौथा आहे स्किम्ड म्हणजे पृष्ठभागावर स्पर्श न करता वरच्यावर उड्या मारणे. आणि त्याच्यानंतरचा शब्द दिला आहे डिवोर्ड. डिवोर्ड म्हणजे अगदी अघाशीपणे गिळणे किंवा खाणे. आणि लास्ट वर्ड इथं आहे कॉवर्डाईज. कॉवर्डाईज म्हणजे भ्याडपणा. तर आपण हे शब्द सगळे वाक्यात बघूया. ए नंबरचं वाक्य आहे अरुण इज फुल ऑफ कॉवर्डाईज. बी नंबरमध्ये बघा द व्हायोलिन प्लेड व्हेरी श्रीली अँड मिरीली. सीमध्ये बघा रवी सेड आर यू रिअली अफ्रेड ऑफ द डार्क. डीमध्ये पहा द होल व्हिलेज प्लंग इन टू डार्कनेस. ईमध्ये बघा द लॉयन डिवोर्ड हिज प्रे हंग्रीली. एफमध्ये पहा ही स्किम्ड थ्रू द रिपोर्ट. जीमध्ये आहे वन बाय वन द स्टार्स अपियर्ड इन द स्काय. एक एक करून आकाशात तारे दिसू लागले. आता बघा क्वेश्चन नंबर 5. रीड अबाउट द स्पेस मिशन ऑफ सुनीता विल्यम्स.
Imagine you are going to interview her. Frame 10 to 12 interview relevant questions regarding. The points are given here. Number 1 is her early life training, her education. Number 3 is her actual flight into space. Number 4, future plans. And number 5, her message to viewers. तर सुनीता विल्यम्स यांच्या पहिल्या अंतराळ मोहिमेविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे आणि आपण त्यांची मुलाखत घेत आहोत असे समजून मुलाखतीचे 10 ते 12 प्रश्न इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आपल्याला तयार करायचे आहेत या खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे. तर आपण क्वेश्चन्स तयार करूया. इंटरव्ह्यू घ्यायच्या सुरुवातीला आपल्याला थोडं इंट्रो एक द्यावं लागते. हॅलो मॅडम, आय एम XYZ, वॉट एव्हर नेम इज युअर, यू कॅन मेन्शन देअर. तुमचं जेही नाव असेल तुम्ही ते तिथे मेन्शन करू शकता. अँड आय एम फ्रॉम दिस स्कूल. पुढे म्हणूया, हॅलो मॅम, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर ग्रेट अचिव्हमेंट इन द स्पेस मिशन. मे आय आस्क यू अ फ्यू क्वेश्चन्स अबाउट युअर करिअर अँड मिशन. या प्रकारे आपल्याला सुरुवात करावी लागेल आणि पहिला क्वेश्चन आपण विचारूया. क्वेश्चन नंबर 1, could you please tell me about your birthplace, family and early education? Number 2, what motivated you to do MSc in engineering management? Where did you do it? Number 3, what was your experience as a naval aviator in 1989? Number 4, when and where did you begin your astronaut candidate training? Number 5, when were you selected by NASA for astronaut program? Number 6, will you please tell me about your experience at NASA? Number 7, how did you feel when you were aboard the Space Shuttle Discovery to join the Expedition 14? Number 8, how many days did you stay in the space during the Expedition 14? Number 9, you have eclipsed the record in space by a woman. What was that record? Number 10, what can you tell me about your second expedition 32-33? What was your part in it? Number 11, you took to the ISS a copy of Bhagavad Gita and a figure of God Ganesh and samosa. What was the thought behind it? Number 12, how did the government of India honored you? Why? What is your message to the young Indian generation? लास्टमध्ये आपण म्हणू शकतो, थँक्यू सो मच मॅडम फॉर गिविंग अस व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन. आणि अशा प्रकारे आपल्याला या इंटरव्ह्यूचा शेवट करावा लागेल. यानंतर बघा नंबर 6, डिस्क्राईब इन युअर नोटबुक द चॅलेंजेस यू फेस व्हाईल लर्निंग टू राईड अ बायसिकल. याला स्लॅशमध्ये स्विमिंगसुद्धा दिलेलं आहे, बायसिकल शिकताना किंवा स्विमिंग शिकताना. ऑर एनी स्किल, टेक हिंट फ्रॉम द वेब अँड कम्प्लीट युअर राईटअप. खाली एक वेब चार्ट दिलेला आहे, लर्निंग बायसिकल, याच्यामधले त्याच्या खाली दिलेलं आहे चॅलेंजेस. आणि बायसिकल शिकताना आपल्याला कुठले कुठले चॅलेंजेस येतात. पहिलं असते कॉन्फिडन्सच्या बाबतीत, दुसरं असते रिस्कच्या बाबतीत, तिसरं असते डेअरिंगच्या आणि चौथी असते फिअर. तर या 4ही चॅलेंजेसच्या बाबतीत आपल्याला कशा प्रकारे अनुभव आला याच्यावर आपल्याला राईटअप करायचं आहे. तर इथे मी तुम्हाला एक या विषयावर आधारित राईटअप वाचून दाखवते. अँड आन्सर इज रायडिंग अ बायसिकल. दो सम पीपल थिंक दॅट riding a bicycle is a very simple, easy thing, but it is not true. It is a challenging job. When you begin to learn cycle, you must have to drive away and win over the fear of falling. While riding a bicycle, you are bound to fall once or twice or more and may get injured. So you must be bold and forget your fear of falling. Secondly, as a beginner, don't fully depend on the trainer or a supporter. Otherwise, you will never learn cycling. You should ride on your own with determination. You must be steady, stable, and patient.
You will have to look straight ahead of you and not to the handle or pedal or anywhere else. Sit properly on the seat and hold the handle firmly. Balancing is the next task challenge. Be alert and ride the cycle carefully. Pay attention to the vehicles coming in your way and you should be able to avoid them or there will be a possibility of an accident. Your concentration must be only on riding. Remember the traffic rules and follow them. After practicing a lot, you will be able to ride a bicycle confidently. या प्रकारे आपल्याला वहीमध्ये लिहून घ्यावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रोजेक्ट वर्कचा. त्यामध्ये पहिलं दिलेलं आहे कलेक्ट अ करिअर ऑप्शन रिलेटेड विथ फ्लाइंग. फ्लाइंग उडण्याशी संबंधित करिअर ऑप्शन्स तुम्हाला कलेक्ट करायचे आहे. फाइंड आउट द इन्स्टिट्यूशन वेअर द ट्रेनिंग ऑफ युअर ॲप्शन्स इज गिवन. अशा प्रकारचे ट्रेनिंग दिलेले जे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्याबद्दल माहिती तुम्हाला गोळा करायची आहे. अँड फाइंड आउट द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द फीस, ड्युरेशन अँड ट्रेनिंग अँड फ्युचर प्रॉस्पेक्ट्स ऑफ इट. आता या कोर्सेसबद्दलच्या फीस, त्याची कालावधी आणि जे ट्रेनिंग आहेत आणि याच्यामध्ये फ्युचर प्रॉस्पेक्ट्स म्हणजे भविष्यात यात ज्या काही संधी आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला कलेक्ट करायची आहे. तर याबद्दलची तुम्हाला माहिती जी आहे ती गुगलवर तुम्ही सर्च करू शकता आणि पाहिजे त्या कॉलेजबद्दलची आणि पाहिजे त्या तुम्हाला जो कुठला कोर्स करायचा आहे किंवा ज्या कुठल्या कोर्समध्ये इंटरेस्टेड आहात, इथे फ्लाइंग करिअर ऑप्शन्सबद्दल आपल्याला पाहिजे तर आपण गुगलवर माहिती सर्च करू शकतो. पुढे दिलेलं आहे बी. कलेक्ट ऑर ड्रॉ डिफरंट पिक्चर्स ऑफ बर्ड्स फ्रॉम युअर सराउंडिंग. आपल्या सराउंडिंगमध्ये किंवा आपण राहतो त्या हॅबिटंटमध्ये जे काही वेगवेगळे पक्षी असतात त्यांचे चित्र आपल्याला कलेक्ट करायचे आहे. अँड राईट अबाउट देम. आणि त्यांच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. मेक अ चार्ट विथ सम इन्फॉर्मेशन अबाउट ईच. आणि त्या चार्टवर काही इन्फॉर्मेशन लिहायची आहे आणि ही इन्फॉर्मेशन लिहून तुम्हाला आपल्या वर्गातल्या भिंतीवर चिपकवायचं आहे किंवा आपल्या फ्रेंड्सला पण तुम्ही ते दाखवू शकता. आणि अशा प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांनी केल्यावर आपण त्याचं एक छोटंसं एक्झिबिशनसुद्धा होऊ शकतं. यापुढे आपण लँग्वेज स्टडीचा भाग बघणार आहोत. आणि लँग्वेज स्टडीमध्ये आपण आज पाहणार आहोत होमोफोन्स आणि होमोग्राफ्स या 2 विषयांबद्दल. तर सुरुवातीला आपण होमोफोनबद्दल बघूया. तर होमोफोन म्हणजे काय? सो देअर आर वर्ड्स दॅट हॅव द सेम प्रोनाऊन्सिएशन बट डिफर इन स्पेलिंग. असे काही शब्द असतात की ज्यांचे प्रोनाऊन्सिएशन सेम असतात पण स्पेलिंग त्यांचे वेगवेगळे असते किंवा स्पेलिंगमध्ये डिफरंट असतो. दे आर कॉल्ड होमोफोन्स. अशा शब्दांना आपण होमोफोन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण काही उदाहरणं बघूया. तर FAIR फेअर आणि FARE फेअर दोनहीचं प्रोनाऊन्सिएशन आपण फेअरच करतो पण स्पेलिंग वेगवेगळं आहे. पहिलं जे फेअर आहे FAIR फेअर, या फेअर म्हणजे चांगलं म्हणताना आपण म्हणतो ना दॅट्स नॉट फेअर, हे बरोबर नाही वगैरे या अर्थाने आपण फेअर हा शब्द, फेअर म्हणजे चांगला असं घेऊया. आणि दुसरा जो शब्द आहे FARE फेअर. FARE फेअर म्हणजे एखादा आपण प्रवास करतो आणि त्या प्रवासासाठी आपल्याला जे भाडं द्यायचं असतं, जे किराया द्यायचा असतो त्याच्यासाठी पण फेअर हा शब्द वापरला जातो. तर पहिला फेअर म्हणजे चांगलं आणि दुसरा फेअर म्हणजे भाडं, किराया किंवा भाडं. तर प्रोनाऊन्सिएशन सेम आहे पण मिनिंग, स्पेलिंग वेगळं आहे आणि अर्थातच मिनिंगसुद्धा वेगवेगळं आहे. दुसरं आपण उदाहरण बघूया. नो. KNOW नो अँड NO नो. इथे KNOW नो म्हणजे जाणणे, माहीत असणे आणि NO नो म्हणजे नाही. अगदी वेगवेगळ्या अर्थां इथं दिलेले आहे. प्रोनाऊन्सिएशन इथे पण सेम आहे नो आणि स्पेलिंग इथे पण वेगवेगळं आहे पण अर्थ अर्थातच वेगळा आहे. पण कधीकधी काय होते, समटाईम द वर्ड्स हॅव द सेम स्पेलिंग अँड प्रोनाऊन्सिएशन बट कॅन एव्हर डिफरंट मीनिंग इन डिफरंट सिच्युएशन. पण वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये तो शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरताना त्याचं मिनिंग मात्र वेगळं गृहीत धरावं लागतं. काय म्हटलेलं आहे की स्पेलिंग सारखं असतं, प्रोनाऊन्सिएशन सारखं असतं पण तो शब्द आपण वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वापरतो आणि म्हणून अर्थात त्याचं मिनिंगसुद्धा तिथे वेगळं असतं. अशा शब्दांना आपण होमोग्राफ्स असं म्हणतो.
होमोग्राफचे उदाहरण आपण बघूया. आपण वॉच हा शब्द घेऊया. WATCH वॉच. आता पहिले आपण वॉच म्हणजे टू वॉच म्हणजे ऑब्झर्व करणे, बघणे या अर्थाने घेतो. आणि दुसरं आपण वॉच म्हणजे वेळ दाखवण्यासाठी जी घड्याळ आपण हाताला बांधतो, मनगटाला जी घड्याळ बांधतो, रिस्ट वॉच, तिथे सुद्धा आपण हा वॉच हा शब्द वापरतो. परत आपण एक उदाहरण बघूया. फेअर वर होमोफोनमध्ये आपण फेअरचे उदाहरणं बघितले होते. होमोग्राफमध्ये पण आपण FAIR फेअर याचे उदाहरण पाहू शकतो. FAIR फेअर म्हणजे मी सांगितलंच की चांगलं, आपण म्हणताना म्हणतोच की नॉट व्हेरी गुड, नॉट व्हेरी बॅड, म्हणजे चांगलं आहे, खूप चांगलंही नाही आणि खूप वाईटही नाही, अशा अर्थाने आपण हा फेअर शब्द वापरतो. दुसरा फेअरचा अर्थ होते एक्झिबिशन किंवा सेल. एक्झिबिशन किंवा सेल किंवा बऱ्याच ठिकाणी तर यात्रा वगैरेला सुद्धा फेअर हा शब्द वापरला जाते. आणि तिसरा FAIR फेअरचा एक अर्थ आहे की स्किनचं जे टोन असते, स्किन टोन किंवा कॉम्प्लेक्शन, याच्यासाठी आपण हा शब्द वापरतो. आपण जनरली म्हणतो की तिचं स्किन टोन खूप फेअर आहे, म्हणजेच फेअर म्हणजे खूप व्हाईट आहे, पांढरा आहे, अशा अर्थाने आपण हा शब्द वापरत असतो. तर या प्रकारे आपण होमोफोन्स आणि होमोग्राफ हे बघितलेलं आहे. आता एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की होमोफोन्स अँड होमोग्राफ्स आर टुगेदर नोन ॲज होमोनिम्स. होमोनिम्स म्हणून हे दोनही शब्द वापरले जातात. काही होमोफोन्सचे उदाहरण आपण आधी बघूया. तर पहिलं दिलेलं आहे ब्लू, BLUE ब्लू. ब्लूचं होमोफोन आहे BLEW ब्ल्यू. दुसरा शब्द दिलेला आहे BEAR बिअर, याचं होमोफोन होईल BARE बेअर. तिसरा शब्द दिलेला आहे BEET बीट, याचं होमोफोन होईल BEAT बीट. त्याच्यानंतर अतिशय सोपा हा शब्द आहे नंबर D वर TO2. टूचं होमोफोन होईल TOO2. आणि E नंबरवर दिलेला आहे SON सन. तर SON सन म्हणजे स्वतःचा मुलगा, आणि तिथे आपण म्हणू शकतो SUN सन म्हणजे सूर्य. तर या प्रकारे आपण उदाहरणं देऊ शकतो. नंतर बघा क्वेश्चन नंबर 2 वर फाइंड फ्रॉम द लेसन द होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग. या लेसनमधून आपल्याला काही होमोफोन्स शोधायचे आहे. A नंबरचा क्वेश्चन आहे पिक द होमोफोन्स फ्रॉम द टेक्स्ट. दिलेले जे टेक्स्ट आहे या टेक्स्टमधून, या लेसनमधून आपल्याला हे शोधायचे आहे. बघा नंबर 1 वर दिलेला SEEC. SEEC साठी आलेला आहे SEAC. नंबर 2 बघा WOOD वूड. वूडसाठी आपण होमोफोन्स म्हणू शकतो WOULD वूड. 3 नंबरवर आहे THERE देअर, याचं होईल THEIR देअर. 4 नंबरवर पहा SCEN सीन, याचं होमोफोन होईल SEEN सीन. नंतर आहे WON वोन, इथे आपण म्हणूया ONE वन. 6 नंबरवर बघा EYEI, आणि याचं होमोफोन होईल आय म्हणजे मी, कॅपिटल आय. 7 नंबरवर पहा PEACE पीस. पीस म्हणजे शांतता, आणि याचं हे होमोफोन होईल PIECE पीस, म्हणजे प्रोनाऊन्सिएशन सेम आहे, स्पेलिंग वेगळं आहे. PIECE पीस म्हणजे तुकडा. त्याच्यानंतर आहे THREW थ्रू, आणि याचं होमोफोन होईल THROUGH दो. नंतर आहे 9 HENCE हेन्स. हेन्सचं होमोफोन्स होईल ऑफेन्स, OFFENCE ऑफेन्स. आणि 10 नंबरवर आहे KNOT नॉट, याचं होमोफोन होईल NOT नॉट. नंतर बघूया B नंबरचा क्वेश्चन. एक्सप्लेन हाऊ द अंडरलाईन होमोग्राफ्स डिफर इन मिनिंग. डिफर इन मिनिंग. बघा जे अंडरलाईन केलेले होमोग्राफ्स आहे ते मिनिंगमध्ये कसे वेगळे आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. प्रोनाऊन्सिएशन सेम आहे, स्पेलिंगही सेम आहे, पण मिनिंगमध्ये वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये कसा त्याचा अर्थ वेगळा होतो ते आता आपण बघणार आहोत. 1 नंबरचं उदाहरण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये A आणि B असे 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर पहिलं वाक्य आहे ही सॉ हिज टू ब्रदर्स. ही सॉ हिज टू ब्रदर्स, इथे SAW सॉ हा सीचा पास्ट टेन्स म्हणून आलेला आहे. तर याचा अर्थ काय आहे? पाहणे. त्याने त्याच्या 2 भावांना बघितले, पाहणे किंवा बघणे.
नंतर बी नंबरवर बघूया. द वूड कटर कट द वीक्ड ब्रांच विथ हिज शार्प सॉ. वूड कटर म्हणजे लाकूड तोड्याने एक वीक म्हणजे ज्याला आपण म्हणू कमकुवत अशी झाडाची जी शाखा आहे ती त्याच्या शार्प सॉने म्हणजेच कुऱ्हाडीने कट केली किंवा तोडली. इथे SAW सॉचा अर्थ आलेला आहे कुऱ्हाड. स्पेलिंग सारखं आहे दोन्ही ठिकाणी, प्रोनाऊन्सिएशन सारखं आहे, पण दोन्ही ठिकाणी आपण हा शब्द आहे पहिल्या ठिकाणी SAW सॉ म्हणजे पाहणे अशा अर्थाने वापरलेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी SAW सॉ म्हणजे कुऱ्हाड या अर्थाने वापरलेला आहे. आपण नंतरचं उदाहरण बघूया. तर वाक्य दिलेलं आहे द बर्ड इंजर्ड हिज विंग्स. आणि दुसरं उदाहरण आहे ही लिव्ड इन द सी विंग्स ऑफ द बिल्डिंग. तर पहिल्या उदाहरणामध्ये काय म्हटलेलं आहे द बर्ड इंजर्ड हिज विंग्स. तो जो पक्षी आहे त्या पक्ष्यांचा पंखाला इंजर्ड झाला आहे. इंजर्ड झाला म्हणजे ज्याला आपण म्हणू की दुर्घटनाग्रस्त झालेला आहे, लागलेला आहे. आणि दुसरं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये ही लिव्ज इन सी विंग ऑफ द बिल्डिंग. आता बिल्डिंगमध्ये ज्या वेगवेगळ्या शाखा असतात, ज्या वेगवेगळ्या रांगा असतात त्याच्यामध्ये ती सी विंगमध्ये राहते. तर इथे विंगचा पहिल्यांदा अर्थ आपण पंख असं घेऊया आणि दुसऱ्या वाक्यामध्ये विंगचा अर्थ रांग किंवा शाखा असा आलेला आहे. तिसरं उदाहरण बघूया. ए नंबरमध्ये आहे द एरोप्लॅन विल लँड ॲट 9 PM शार्प. एरोप्लॅन अगदी 9 वाजता शार्प जमिनीवर लँड होईल. लँड होणं म्हणजे जमिनीवर येणं. हवेतून एरोप्लॅन जमिनीवर येईल, लँड होणं त्याच्यासाठी शब्द आहे. तर एरोप्लॅन 9 वाजता जमिनीवर येईल. आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये बघूया ही ओन्स 10 एकर ऑफ लँड म्हणजे त्याच्याकडे 10 एकर जमीन आहे. बघा लँड शब्द पहिल्या याच्यामध्ये लँड शब्द आपण जमिनीवर येण्यासाठी वापरला एरोप्लेनशी संबंधित, आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे जेव्हा 10 एकर असा शब्द प्रयोग झालेला आहे तेव्हा तिथं 10 एकर ऑफ लँड म्हणजे 10 एकर जमीन. तर दुसऱ्या इथे तिकडे फक्त दुसऱ्या वाक्यात त्याचा अर्थ जमीन असा होतो. चौथं वाक्य बघूया. द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन वॉज ऑन लिव्ह. दुसरं वाक्य बघूया. ही बेंड हिज हेड डाऊन विथ चेन. त्याचं डोकं चेनमुळे खाली झुकलेलं होतं असा त्याचा अर्थ झाला. आता इथे हेड या शब्दाचा पहिल्या वाक्यामध्ये शब्द आलेला आहे हेड म्हणजे प्रमुख, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये हेडचा अर्थ झालेला आहे डोकं किंवा शिर. तर या प्रकारे प्रोनाऊन्सिएशन सेम, स्पेलिंग सेम, बट वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये तो शब्द वेगवेगळा अर्थ घेऊन येतो. अशा प्रकारे होमोग्राफ्सचे उदाहरण आपण इथे बघितलेलं आहे. यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन बघूया. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली, अंडरलाईन द व्हर्ब्स अँड फाइंड आउट द टेन्सेस इन द सेंटेन्सेस. खालील वाक्य तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे आहे. त्यामध्ये व्हर्ब कुठला आहे तो अंडरलाईन करायचा आहे आणि त्या वाक्यातलं कुठला टेन्स वापरलेला आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर वाक्य वाचूया. ए नंबरचं वाक्य आहे द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. बघा इथे पहिले आपण व्हर्ब जे आहे त्याला अंडरलाईन करूया. वॉज अँड असेंडिंग हे दोन शब्द व्हर्ब इंडिकेट करत आहे. वॉज पास्ट टेन्स इंडिकेट करतो आणि असेंडला ING लागलेला आहे. असेंडिंग कंटिन्युअस टेन्स इंडिकेट करत आहे. याचाच अर्थ हे जे वाक्य आहे ते पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. बी नंबरचं वाक्य बघा. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. इथे टूक हा शब्द आपल्याला अंडरलाईन करावा लागेल. टूक हा वर्ब आलेला आहे. आता टूक काय आहे, टेकचा पास्ट टेन्स आहे बरोबर. मग टूक हा जो शब्द आहे हा पास्ट टेन्स आपल्याला इथे इंडिकेट करत आहे आणि म्हणून हे जे वाक्य आहे हे पास्ट टेन्सचं वाक्य आहे. सी नंबरचं वाक्य बघूया. शी इज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू. या वाक्यामध्ये इज स्टँडिंग हा जो शब्द आहे हा व्हर्ब आहे इथे आणि इज प्रेझेंट टेन्स इंडिकेट करत आहे. स्टँडला ING फॉर्म लागलेला आहे म्हणजेच तिथे कंटिन्युअस टेन्स आहे आणि इज स्टँडिंग त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की हे जे वाक्य आहे हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. डी नंबरचं वाक्य बघूया. ही लीन्ड आउट इगरली. इथे पहा लीन्ड
LEANED लिंड, पास्ट टेन्स वापरलेला ED लागलेला आहे क्रियापदाला, म्हणजेच हे पास्ट टेन्सचं वाक्य आहे आणि बाकी इथे काही दिलेलं नाही आहे, कुठलंच टू बीचं रूप वापरलेलं नाही आहे. याचा अर्थ हे सिम्पल पास्ट टेन्सचं उदाहरण आहे. यानंतर E नंबरचं वाक्य आपण बघूया. ही जस्ट फेल्ट डिझी. याच्यामध्ये फेल्ट हा शब्द आपण क्रियापद म्हणून घेऊया, क्रियापद म्हणून आलेला आहे आणि फेल्ट हा फीलचा पास्ट टेन्स आहे. बरोबर आहे. मग आपण इथे म्हणूया की हे जे वाक्य आहे हे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. तर या प्रकारे आपण हिज फर्स्ट फ्लाय या लेसनचं इंग्लिश वर्कशॉप आणि त्यानंतर आपण लँग्वेज स्टडी हा सुद्धा भाग अभ्यासलेला आहे. यानंतर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि बघूया पुढल्या लेसनचं इंग्लिश वर्कशॉप.